राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। की मागच्या काही दिवसापासून राजकारणातील काही लोक संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, वेगळी गरळ ओकत आहेत, काही ना काही आरोप करत आहेत। त्यातील प्रमुख आरोप त्यांचा हा आपल्याला दिसून येतो की वैदिक सनातन हिंदू धर्म हा वेगळा आहे आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा आहे। पण त्यांना ठाऊक असलं पाहिजे की वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचिला, असं आपण म्हणतो ज्ञानदेवी रचिला पाया, त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी जी रचना केली त्या ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच ओम नमोजी आद्या पुढचं पद आहे वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला जो परमात्मा त्याला मी वंदन करतो। आणि वेदाविषयी आपली निष्ठा कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी प्रकट केलेली आहे। तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू, श्रुतीचा म्हणजे वेदाचा, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे आणि अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा, वेदासारखी आई दुसरी नाही असं ज्ञानोबारायांनी म्हटलं। आणि ज्ञानोबारायांचं अनुसरण करणारे सर्व वारकरी संत हे वेदाचं अनुसरण करणारे आहेत। वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, तुकोबाराय देखील म्हणतात, वाचा बोलो वेद नीती करू संती, केले ते वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी वाहवा भार माथा। वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन हिंदू धर्माहून वेगळा नाही, तर वैदिक सनातन धर्माचीच एक सुधारित शाखा म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे। त्यामुळं अशा या वक्तव्याने आपण या धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहोत हे या लोकांना ठाऊक नसावं, किंवा ठाऊक असूनही मुद्दाम या धर्मामध्ये फूट पाडावी म्हणून याशी वक्तव्य केली जात असावी। आणि दुसरी गोष्ट, या वारकरी पंथातील जे साधू संत की ज्यांनी आपलं आयुष्य या संप्रदायाच्या वृद्धीकरता, रक्षणाकरता, प्रचार प्रसाराकरता वेचलं, त्यांच्यावरती देखील अत्यंत गलिच्छ भाषेत म्हणजे यांनी घुसखोरी केली, हिंसेला प्राधान्य दिलं वगैरे बोलल्या जातं। परंतु या महात्म्यांचं आयुष्य आपल्या सर्वांच्या समोर आहे की त्यांनी या समाजाची जडणघडण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे, कुठेही हिंसेला प्राधान्य दिलेलं नाही। आणि घुसखोर म्हणजे काय, आम्ही त्या दिवशी बोललो, काय बाहेर देशातून आले किंवा अन्य धर्मातून येऊन त्यांनी घुसखोरी केली? बरं, घुसखोर म्हणण्याचा यांना अधिकार काय? वारकरी संप्रदायातील जे संत लोक आहेत, जे श्रेष्ठी आहेत, आमचे आचार्य लोक आहेत, ते ठरवतील या संप्रदायामध्ये घुसखोरी कोणी केली। ज्यांना संप्रदायाचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही त्या लोकांनी संप्रदायाविषयी बोलू नये, किंवा आपला अजेंडा चालवण्याकरिता सांप्रदायिक आधार किंवा संतवचनांच्या काही संतवचनातील काही वचनांचा आधार घेणं हे योग्य नाही। संपूर्ण ग्रंथ पहा आणि संपूर्ण ग्रंथ बघून मग ठरवा की हा संप्रदाय नेमका कोणता आहे। आपल्या सर्व संतांनी वेदाचं अनुसरण केलं आणि सांगितलं, आम्ही जे बोललेलो आहोत ते वेदातीलच बोललेलो आहोत, फक्त तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत बोललेलो आहोत। वेदविरोधी संत कधीही बोललेले नाहीत आणि वेदविरोधी बोलणाऱ्यांना तुकाराम महाराजांनी तर खरपूस भाषेत त्यांचा समाचार घेतलेला आपल्याला दिसून येतो। वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जनामध्ये असं म्हटलेलं आहे। आणि तो भ्रष्ट सुतकिया खळ असं त्याला दूषण दिलेले आहेत। त्याच्यामुळं
या लोकांनी जे आरोप साधू संतांवरती केले त्याच्या निषेध म्हणून आम्ही सर्व वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी जमलेले आहोत आणि शांततेच्या मार्गाने म्हणजे रामकृष्ण हरी भजन करत वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. वारकरी कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाहीत, कायद्याचं पालनच करतात. म्हणून शांततेनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना, या ठिकाणी PI साहेब आहेत त्यांना निवेदन देण्याकरिता आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आपण त्यांना निवेदन देऊया आणि त्या व्यक्तीवरती कडक कारवाई कायद्याच्या मार्गाने व्हावी अशी विनंती त्यांना करूया. रामकृष्ण हरी.